की हमीभाव खरेदी केंद्र सरकारनं नाफेड मार्फत चालू केले होते। आज आपण जर परिस्थिती बघितली तर जवळपास 20 ते 22 हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन फक्त एकट्या माझ्या धाराशिव लोकसभेमध्ये जवळपास 22 हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी होणं बाकी आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास 60 ते 70% शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी होणं बाकी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ द्यावी अशी विनंती मी स्वतः आम्ही सगळ्यांनी भेटून शिवराजसिंग चौहान साहेबांना केली होती आणि ती विनंती त्या ठिकाणी मान्य केली गेली नाही। आज लाखो शेतकरी त्यांचं सोयाबीन खरेदी व्हावं म्हणून प्रतीक्षेत आहेत। ह्या हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ मिळावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही हे सर्व आंदोलन करत आहोत।